भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव जय जय आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि। श्रीरामदासा करुणाकराळि श्रीरामदासा करुणाकराळि संसार चिंता मम नीरसाळि। दर्शनाची मनी आस लागे पायी तुझा मज लागे। जय जय रघुवीर। प्रत्येक मनुष्याचा उद्धार व्हावा यासाठी प्रत्येक मनुष्याची प्रकृती परिस्थिती प्रवृत्ती लक्षात घेऊन एकच मार्ग न सांगताना अनेक मार्ग सांगितले गेलेले आहेत। याचं कारण असं आहे की मनुष्य इंद्रियांच्या दृष्टीनं विचार केला तरी तो जरी सारखाच असला, प्रत्येकाला दोन डोळे असले, दोन कान असले, दोन पाय असले, दोन हात असले वगैरे वगैरे, तरी सुद्धा प्रत्येकाची प्रवृत्ती सारखी असत नाही, प्रकृती सारखी असत नाही, परिस्थिती सारखी असत नाही। त्यामुळं प्रत्येकाच्या प्रकृतीला प्रवृत्तीला परिस्थितीला मानवेल असं सांगितलं की प्रवास वेगानं होतो। आणि म्हणून सगळ्या संतांची एक वाक्यता आहे, सगळ्या संतांची एक वाक्यता फक्त संतांच्या बाबतीत संभवू शकतो, पक्षांच्या बाबतीत नाही। आपले सगळे संत एकच बोलतात, फक्त शब्द वेगळे वापरतात, सिद्धांत एकच असतो। अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तैसे देव। अधिकार तैसा दावी येला मार्ग, चालत आहे मग कळो गेले। आणि म्हणून कुणी ज्ञान मार्गाने जातो, कोणी योग मार्गाने जातो, कोणी कर्म मार्गाने जातो, बरेचसे लोक भक्ती मार्ग जवळ करतात। आपण पाहतो की काही लोकांना उष्णता बरी वाटते, थंडी नाही आवडत, काही लोकांना थंडी बरी वाटते, उष्णता सहन होत नाही। दमेकरी लोकांचं उन्हाळ्यात बरं असतं पण पावसाळ्यात खरं नसतं। अशा अवस्थेमध्ये सगळ्या लोकांना जर बरोबर घेऊन जायचं असेल तर प्रत्येकाला तो मार्ग जवळचा वाटेल, ज्याला त्याला आपण स्वीकारलेला मार्ग जवळचा वाटेल असा मार्ग सांगितला गेला पाहिजे। अपवाद वगळायचे, प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात, अपवाद वगळायचे, परंतु बऱ्याच लोकांच्या प्रवृत्तीचा विचार केला तर बऱ्याच लोकांना मानवणारा मार्ग जर कोणता असेल आणि सोपा वाटणारा मार्ग कोणता असेल तर तो भक्तिमार्ग सोपा आहे। मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तोच। हा भक्ती मार्ग सोपा आहे। आता सोपा म्हणजे काय माहितीये का? सोपा म्हणजे काठिण्य कमी आहे, अवघडपणा कमी आहे, अजिबात सोपा असं मुळीच नाही। अजून तसा कुणालाही मार्ग शोधता आलेला नाही आणि इथून पुढे कोणाला शोधताही येणार नाही की ज्या मार्गामध्ये
अजिबात काठिण्य नाही, अगदी सोपा असा कुठलाच मार्ग नाही. पण ज्या मार्गामध्ये धोके कमी आहेत, चूक झाली तरी सुधारण्यासाठी भाव आहे, असा जर कोणता मार्ग असेल तर तो म्हणजे भक्ती मार्ग आहे. भगवंतांनी 11व्या अध्यायामध्ये सांगून ठेवलेला आहे, नाहं वेदैर्न तपसा, नाहं वेदैर्न तपसा न यज्ञेन. भगवान म्हणाले, मी तुम्हाला हवा असेल, माझी प्राप्ती करून घ्यायची असेल, वेदमार्गानं माझी प्राप्ती होणार नाही, यज्ञाच्या माध्यमातून माझी प्राप्ती होणार नाही. नाहं वेदैर न तपसा, तपाच्या माध्यमातून माझी प्राप्ती होणार नाही. नाहं वेदैर न तपसा न दानेन न चेज्यया. इज्जया म्हणजे यज्ञ मार्गानं माझी प्राप्ती नाही, दानानं माझी प्राप्ती नाही. मग आहे कशाला? तर मला सांगा, हे ते 4 मार्ग भगवंतांनी नकारार्थी वापरले, उरलं काय? ते म्हणाले, भक्त्यात्वनन्यया शक्य अहमेवं विधो. भक्ती मार्गानं माझी प्राप्ती शक्य आहे. आता नुसतंच जर ते म्हणाले असते तर बिघडलं असतं का? मला सांग. भक्ती मार्गानं मी तुम्हाला मिळेल असं जर ते म्हणाले असतं तर आपल्याला खूप बरं वाटलं असतं. पण त्यातही त्याने मेष घातलेली आहे. हे शब्द काय वापरला माहिती आहे? भक्त्यात्वनन्यया शक्य. नुसती भक्तीने अनन्य भक्ती. आता हे कशाला? अनन्य हा शब्द नसता तर आपल्याला बरं वाटलं असतं की नाही? आपण जे करू त्याला भक्ती म्हटलं असतं आपण. पण भगवंतांना आपण कसे आहोत हे कळलेलं आहे, आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी शब्द वापरले, भक्त्यात्मनन्यया शक्य अहमेवं विधो. ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप. मला सांगा, यांनी जर नियम घातला असता की ज्यांना इथं जागं राहायचंय त्यांनीच इथं यायचं, काय झालं असतं? तुम्ही झोपलात तरी चालेल, पण या. घरी झोपायच्या इथे इथं झोपा ना, पण यायचं नाही असं करू नका, यायचं नाही असं करू नका. कसं आहे, झोप जरी लागली तरी ती काही कायम लागत नाही, आणि कधीतरी जाग येते ना, पण तेव्हा तरी काहीतरी कानावर पडेल की नाही. तेही नसे थोडके त्यानंही उद्धार होऊ शकतो, एवढा या अध्यात्माचा अधिकार आहे, एवढं सामर्थ्य आहे. मी तुम्हाला सांगतो, आमच्या पंढरपूरला एक महिनाभर कीर्तन होती, आणि त्या पंढरपूरच्या कीर्तनामध्ये एक श्रोता होता, तो ठार बाहिरा. एकच श्रोता होता, तर अजिबात ऐकायला येत नसे. तो इतका प्रामाणिक होता की कीर्तनाच्या सुरुवातीलाच तो येऊन बसायचा, त्याच्या अगोदरच येऊन बसायचा. 8 दिवसांनी एकानं सांगितलं, अहो तो जो सगळ्यांच्या आधी येतो ना, त्याला ऐकायला काहीच येत नाही. मला धक्काच बसला. म्हटलं, ऐकायला येतं आणि शेवटी येतात. ऐकायला येणारे जे श्रोते आहेत ते शेवटी येतात. म्हणजे ऐकायला अजिबात न येणारा हा कशासाठी येतो आणि लवकर? मला त्याच्याविषयीचं कुतूहल वाटलं आणि विचारलं त्याला. अर्थात मी काही नुसतं विचारलं नाही, लिहून विचारलं. बाहिरा होता, विचारलं. म्हटलं, तुम्हाला अजिबात ऐकायला येत नाही आणि तुम्ही इतर कोणी नाही इतक्या प्रामाणिकपणानं श्रद्धांतःकरणानं तुम्ही कीर्तनाच्या सुरुवातीपासून येता, याच्या पाठीमागचं रहस्य काय आहे? तेव्हा संगतीत स्वरानं ते म्हणाले, खरं आहे म्हणाले, दैवानं मला ऐकायला येत नाही, खऱ्या अर्थानं श्रवण माझ्याकडून होत नाही. पण तुम्ही लोक ते सांगतात की स्वतःच्या पदार्थ सांगत नाही. निदान त्याची तरी अशी श्रद्धा होती की कीर्तनकार हे स्वतःच्या पदार्थ काही सांगत नाही. तुम्हाला सांगतो, कीर्तनकारांचं राहू द्या, आमचे संतही असं म्हणतात की आम्ही स्वतःच्या पदार्थ असं काहीही सांगत नाही. संतही म्हणतात की आम्ही स्वतःच्या पदार्थ काहीही सांगत नाही. तुकाराम महाराज म्हणाले, वाचा बोलू वेद निधी, वाचा बोलू
वाचा बोलू वेद रीती करू संती केले ते. मला वाटतं ते मी करेन असं ते म्हणत नाही. संतांनी ते केले ते मी करणार आहे. मी माझ्या तोंडानं ज्या माझ्या वाक्याला वेदाचा आधार असेल तेच मी बोलेन अशी प्रतिज्ञा संत तिथे करतात. त्या श्रद्धेनं तो मला म्हणाला की तुम्ही लोक ते सांगता ते संतांचं सांगता. त्या संतांच्या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे की मला जरी ऐकायला आलं नाही तरी त्या शब्दांच्या लहरी माझ्या शरीरावरून जातात आणि त्या लहरी या जन्मात नाही तरी पुढच्या जन्मी तरी त्याचं कार्य केल्याशिवाय राहणार नाहीत. अशी श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेनं केलेलं श्रवण हे कुणीतरी म्हटलंय की ऐकलं तर पापांचा नाश होतो. ऐकलं तर पापाचा नाश होतो आणि म्हणून म्हटलं गेलंय की झोपलात तरी चालेल पण या, मोबाईल बघत बसलात तरी या, पण या हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. मला आपल्याला सांगायचं आहे की मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पावे जेतो स्थळ. मार्ग सगळेच आहेत, प्राधान्याने 4 मार्ग आहेत. याचं कारण असं आहे की सगळ्यांना भक्ती मार्गानं नाही जावंसं वाटत. काहींना योग मार्ग बरा वाटतो, काहींना कर्ममार्ग बरा वाटतो, काहींना ज्ञानमार्ग बरा वाटतो. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे बरेचसे लोक या भक्ती मार्गाने जातात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बरं नाहीसं झालं तर बरं वाटावं यासाठी औषध घ्यायचं आहे. तर ते औषध जर आपल्याला तुपामधातून घ्या असं सांगितलं तर छान वाटतं की नाही. आता तूप मध सुद्धा न आवडणारे लोक आहेत, त्याला इलाज नाही. आमरस न आवडणारे लोक मी बघितलेले आहेत. आमरस आवडत नाही त्यांना, असे लोक मला आवडतात. का माहिती आहे की त्यांचा आमरस मला मिळतो, आमरस आवडत नाही. आता काय करणार. भक्तिमार्ग हा तुपामधातून औषध घेण्यासारखा मार्ग आहे. तसा सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर येथे 4 मार्ग मी तुम्हाला सांगितले. हे 4 मार्ग म्हणजे योग मार्गात भक्ती नाही, कर्म मार्गात ज्ञान नाही, भक्ती मार्गात कर्म नाही असं मुळीच नाही. ज्या मार्गाचं नाव घेऊ ते त्यात अधिक असेल, बाकी थोडंसं. मला सांगा, कर्ममार्गात भक्ती नाही असं असतं का? योग मार्गात भक्ती नाही असं असतं का? योग मार्गात प्राधान्याने योग सांगितला पण त्याच्याबरोबर भक्ती असावीच लागते, किंबहुना भक्ती ही 4ही मार्गात असावी लागते. योग मार्ग हा अत्यंत कठीण आहे. त्या योग मार्गानं जर तुम्हाला परमेश्वर मिळवायचा असेल तर त्यासाठी सहनशक्ती हवी. तसा सध्या योग सोपा झालाय बरं. नुसतं वेडेवाकडे अंग हलवलं की योग झाला, नाक धरलं स्वतःचं की प्राणायाम झाला, डोळे मिटले की ध्यान झालं. इतका योग मार्ग सोपा नाही. तुम्हाला शारीरिक पातळीवरचं योग मार्गातलं जर फळ मिळावं असं वाटत असेल, शारीरिक पातळीवरचं योग मार्गाचं फळ मिळावं असं वाटत असेल, मला माहिती आहे मी सांगणार आहे ते कुणालाही पटणार नाही, आवडणार त्याहून नाही. पण मी तुम्हाला सांगितलंय सुरुवातीलाच, वाचा बोलू वेद नीती करू संती केले ते. आम्हाला आमच्या प्राचीन ऋषीमुनींनी आमच्या गुरुदेवांनी जे सांगितलं, आवडो न आवडो पण त्या मार्गानं गेला तर सुख निश्चित मिळेल. हे मी शारीरिक पातळीवरचं सांगतोय. मनाच्या पातळीवरचं, आध्यात्मिक पातळीवरचं त्याहून पुढे आहे. आपल्याला जिथं शरीराचीच निगा राखणं जमत नाहीये तिथं त्या मनाची आणि पारमार्थिक पातळीवरती आपण केव्हा पोहोचणार आहोत माहीत नाही. ते म्हणाले
की शारीरिक पातळीवरचं योगमार्गाचं जर फळ तुम्हाला हवं असेल तर ओट्यावरचा स्वयंपाक बंद करा. आवडेल का मला सांगा? आवडेल का? पटेल पण आवडणार नाही. ते खाली बसून शक्य नाही. पण हे आपल्याला खाली बसणं अवघड का झालं माहित आहे का? ओट्यावरच्या स्वयंपाकानं झालंय. सारखं ताठ उभं राहायचीच आम्हाला सवय झाल्यामुळं त्या इंद्रियांना, त्या शरीराला ताठच राहायची सवय झाली आहे. ते वाकायला तयारच नाही. आणि आमचे संत सांगतात वाका. आम्हाला वाकायची सवयच राहिली नाहीये. शरीराच्या पातळीवरती जर आपल्याला योगाचं फळ हवं असेल, ओट्यावरचा स्वयंपाक बंद झाला पाहिजे. खाली बसून स्वयंपाक. आपण खुर्चीवर बसून जेवतो. आता हे अगदी कॉमन झालेलं आहे. तुमच्या भाषेत बोलायचं झालं तर कुठंही गेलो तरी पाठ गेले घरातले. पाटावरती जेवणं हे मागासलेपणाचं लक्षण, म्हणून आम्ही मागं राहिलो आणि तुम्ही सगळे पुढे, तुम्ही ते कोणी भक्ती देतात ते. खाली पाटावरती बसून जेवलो, चटणी पाटावर वाटली, दळण कांडण घरी केलं तर आपल्याला सांगतो, खात्रीशीर सांगतो, शपथेवरती सांगतो की शारीरिक पातळीपर्यंतचं असणारं ते योगाचं फळ आहे ते मिळाल्याशिवाय नाही. पण आम्ही मिक्सरवर चटणी वाटतो, बटन आपले भर झालं की चटणी तयार. उभं राहून स्वयंपाक करतो. दळण कांडण इतिहास जमा झालं. आता ते सगळं इतिहास जमा झाल्यानंतर आरोग्य इतिहास जमा व्हायला लागलं. बांधा तोंड आणि बसा. काय परिस्थिती उद्भवली आपल्यावरती. तोंड दाखवायची लाज वाटते आपल्याला, पण बांधून ठेवतो आपण आपलं. तरी बरं आहे अजून त्यांनी नियम काढला नाहीये की कीर्तनकाराने सुद्धा बोलताना तोंड बांधून बोलावं. अजून ते तोंड सांभाळून बोलतायत, म्हणून आपल्याला तोंड बांधून तरी बोलण्यापर्यंत चालत आहे. ही परिस्थिती जी आपल्याला निर्माण झालेली आहे ती कशातून निर्माण झालेली आहे? आपण निसर्गावरतीच आक्रमण करायला लागलो. एक लक्षात ठेवायचं, निसर्गाला सामोरं जाणं सोपं नाहीये. परमेश्वराच्या विरोधात उभं राहणं सोपं नाहीये. तो दयाळू आहे. समर्थ रामदासांनी त्याचं वर्णन केलंय. दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जनी दास पाळू, तया अंतरी क्रोध संताप घ्यायचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. त्या परमेश्वरानं अजून शांती ठेवली म्हणून त्या मानानं आपण बरे आहोत. तो ज्या दिवशी रागावेल ना असं समजण्याचं कारण नाही. तो दयाळू असला तरी कारण परत्वे त्यालाही राग येतो. कारण परत्वे त्यालाही राग येतो. त्याला जर राग आला नसता तर कंस मेला नसता, रावण गेला नसता. हे सगळे तसेच राहिले असते, त्याला दीर्घायू प्राप्त झालं असतं. पण त्याला राग येऊ शकतो. पण त्याला राग येण्याचीच आपण वाट पाहतोय की काय कळत नाही काय वेळेला. तू किती दयाळू असतेच पाहतो म्हणजे आम्ही. सांगायचं तात्पर्य की या शरीराला जेवढे कष्ट आपण अधिक देऊ तेवढं ते शरीर कार्यक्षम राहतं. कोणीतरी म्हटलंय, कष्ट करी त्यासी मिळत असे फळ, कष्ट करी तया मिळत असे फळ. कष्ट करी तया मिळत असे फळ, शरीराचे बळ लाभत रे, शरीराचे बळ लाभत रे, कष्ट करी तया मिळत असे फळ. कष्ट करी तया मिळत असे फळ, शरीराचे बळ लाभत असे. आणि म्हणून सर्व संतांनी सांगितलं परिश्रम करत राहा, शरीर रागवत राहा.
शरीराला सुखासीन करू नका. शेवटपर्यंत हे शरीर कार्यक्षम राहावं असं वाटत असेल तर या शरीराकडून कष्ट करून घेतले पाहिजे. आपल्याला कल्पना नसेल एवढी या शरीराची कार्यक्षमता आहे. आपण ती सगळी वापरत नाही. आपण सगळे अवयव वापरत नाही. काही काही अवयव तर आपण कधीच वापरत नाही. ते लवकर बिघडतात. जेवढा वापर अधिक तेवढं ते इंद्रिय जास्त कार्यक्षम राहतं. आणि म्हणून हे सगळं मी सांगतो हे शरीराच्या पातळीपर्यंत सांगितलं. परंतु ज्याला योगी व्हायचं आहे, ते योगी होणं हे सामान्य माणसाला अशक्य आहे. मी आपल्याला सांगतो कठीण नव्हे तर अशक्य आहे. मी माझ्या पदरचं सांगत नाहीये. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. या ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये योगाचं कौतुक केलं. तेच ज्ञानेश्वर महाराज 12व्या अध्यायात काय म्हणाले? योगाची या वाटा योगाची या वाटा देगा सुभटा तया दुःखाताची शेल वाटा भागा. या ज्ञानेश्वरांनी 6व्या अध्यायामध्ये भरभरून या योगाचं कौतुक केलं. त्या अध्यायाचं नावच मुळी आत्मसंयम योगो नाम 6ठोऽध्याय. त्या अध्यायाचं नावच मुळी अध्यात्म म्हणजे आत्मसंयम. शरीरावर इंद्रियांच्यावरती संयम बाळगणं हेच त्या अध्यायाचं वैशिष्ट्य आहे. अशा त्या अध्यायामध्ये योगाचं कौतुक करणारे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 12व्या अध्यायात की या योग मार्गानं जो गेला त्याला दुःखाशिवाय दुसरं काही वाट्याला येणार नाही. हे ज्ञानेश्वरांचे शब्द आहे. आणि ते दुःख कसं म्हणजे का त्याची उदाहरणं दिलीत त्यांनी की तोंडामध्ये एकही दात नसताना लोखंडाचे चणे खाण्याचा प्रसंग आला तर जे दुःख होईल ते दुःख म्हणजे योग. ज्ञानेश्वरांनी उदाहरण दिले म्हणून सांगतो की भ्रताराशिवाय सती जाण्याची पाळी येणं म्हणजे योग. आता सांगा मला हा योग सामान्यांना शक्य आहे का? तर ज्ञानेश्वरांना विचारलं पाहिजे की 6व्या अध्यायामध्ये योगाचं कौतुक करणारे तुम्हीच ना. पण त्या अध्यायात कौतुक करता आणि या अध्यायामध्ये एकदम भीती दाखवता. ते बुद्धिवादी लोक असतात ना त्यांचं बरं असतं. त्यांना पटलं नाही की ते प्रक्षिप्त मानतात. हे त्यांनी लिहिलंच नाही म्हणतात. अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला मी नावानिशी सांगू शकेल पण तेवढा वेळ आपल्याजवळ नाही. हे बुद्धिवादी लोक काय करतात, साहित्य लोक काय करतात. आणि म्हणून मी आपल्याला नम्रपणानं सांगेन की सहसा या साहित्यिकांच्या मागं, या बुद्धिवाद्यांच्या मागं, या तर्कटी लोकांच्या मागं जाऊ नका. आणि माझ्याबद्दल सांगत नाही, तुकारामांचं वाक्यही तुम्हाला मी हवं असं तर सांगेन. मला पटलं नाही की ते प्रक्षिप्त मानायचं. एक गोष्ट आहे, जुनी गोष्ट आहे. एकाला 2 बायका होत्या. झालं काय, एक होती ती तरुण होती आणि एक होती ती थोडी तिचे केस पिकलेले होते. तिची तरुण होती तिनं त्या नवऱ्याच्या डोक्यातले बघितलं, काही केस पांढरे झालेले होते. तिनं विचार केला माझ्या डोक्याचे केस काळे आहेत, त्याचे काही काही पांढरे झाले, हे बरोबर नाही, हे मॅच होत नाही. मग तिनं ते पांढरे केस सुटायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी जिचे केस पांढरे होते तिनं विचार केला काही काही केस काळे आहेत, मला मॅच होणार नाही. म्हणून तिनं ते उपटायला सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की तो टाकल्या झाला. प्रक्षेप प्रकरण हे असं आहे. ज्ञानेश्वरांना ते योगी मानतील, ते 6व्या अध्यायाला 12व्या अध्यायाला प्रक्षिप्त मानतील. आणि ज्ञानेश्वरांना जे भक्त मानतील
ते 6व्या अध्यायाला प्रक्षिप्त मानतील. अशा तऱ्हेनं प्रत्येकाला वाटतं तेवढंच करो असा जर प्रत्येकानं विचार करून त्या गीतेकडे बघितलं तर मूळ गीता म्हणून ती राहायचीच नाही. मग ज्ञानेश्वरांनी 6व्या अध्यायामध्ये योगाचं कौतुक केलं. ते कुणासाठी केलं? ज्यांचा स्वतःवरती संयम आहे ते योग साधू शकतात, त्यांच्यासाठी 6वा अध्याय आहे. पण ज्ञानेश्वरांच्याच भाषेत बोलायचं झालं तर सायासे स्तन्य सेवी तो पक्वान्ने केवी जेवी. म्हणजे लहान मूल असतं की जे आईच्या अंगावर पित आहे, त्याला ते दूध सुद्धा पचवता येत नाही. त्याला जर बदामाचा शिरा दिला चालेल का? सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्ने केवी जेवी असे जे आहेत त्यांना योग हा किती भयंकर आहे ते सांगितलेलं आहे. अधिकार पैसा करू उपदेश साहे ओझे त्यास पैसे. ज्यांना आयुष्यामध्ये कधी संयम साधताच येत नाही त्यांना काय टाकून द्यायचं का? म्हणून मग त्याच्यासाठी योगमार्गाची सुरुवात कशातून माहिती आहे का? आपण योगमार्ग म्हणत राहिलो तरी योगमार्गाचा प्रारंभ जो आहे तो यमनियमातून आहे. योगमार्गाची जी 8 अंग सांगितलेली आहेत त्याची सुरुवात, त्याचा प्रारंभ यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी असा तो योगमार्ग आहे. पण जन्मजन्माचे संस्कार ज्याला संयमानं राहूच देत नाहीत त्यांना सोडून द्यायचं का? मग त्यांच्यासाठी भक्तिमार्ग आहे. त्यांच्यासाठी भक्तिमार्ग आहे. आता ज्ञानमार्ग थोडक्यात आपल्याला सांगताय. हे 4 मार्ग, या प्रत्येक मार्गातलं काठिण्य काय आहे? ज्ञानमार्ग जो आहे तो वस्त्र्याच्या धारेवरून चालण्या इतका अवघड आहे. क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पतत्तत् कवयो वदन्ति. वस्त्र्याची धार जी असते ना ती अशी सरळ नसते. आता हे मी तुम्हाला तोंडाच्या माध्यमातून कसं सांगणार? तो वस्त्रा बघायला हवा, पण आता तो वस्त्राही गेला. आता वस्त्रही राहिलेला नाही. ते वस्त्र्याच्या आकाराचं पात्र होतं त्याच्यात ते ब्लेड घालतात आणि त्यानं हजामत करतात. त्यामुळे एकेकाळी घोटून हजामत केली जायची असा शब्दप्रयोग केला जात होता. तो घोटून सगळं गेलं. मी हे कशासाठी सांगितलं? वस्त्राही इतिहास जमा झाला. त्याला संस्कृतमध्ये शब्द आहे क्षुर. आणि म्हणून श्लोकाचं वर्णन कसं आहे? क्षुरस्य धारा. क्षुर म्हणजे वस्त्र्याची धार. क्षुरानं केलं जातं त्याला क्षौर म्हणतात. आपण क्षौर हा शब्द तरी ऐकलेला. सांगायचं तात्पर्य की हा जो मार्ग आहे हा अत्यंत वस्त्र्याच्या धारेवरून चालण्यासारखा आहे. आता कर्ममार्गाच्या संदर्भात समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे. यथा सांगते स्वर नसलं तर माझा स्वर निघता. यथा एका स्त्रीनं स्वतःचं वर्णन केलंय. ते वर्णन करण्यापूर्वी ती म्हणाली भोळा भाव सिद्धीचा. लोक वाटेल ते बोलतात. त्या स्त्रीनं वर्णन केलं. आता कोणीतरी आक्षेप घेईल की तुम्ही सारखं स्त्रियांचं काय सांगताय म्हणून. पण असं आहे की अतिविशाल मंडळ पुरुषांचं मंडळ असतं का? पुरुषांचं मंडळ असतं का? आता नसतं. तेव्हा मी पुरुष तरी काय करणार? तिने स्वतःचं वर्णन केलंय. ती म्हणाली बाई भोळी ग भोळी, बाई भोळी ग भोळी. बाजारात जाते पैशाची केली काळी
आतला गाभा आपण खाते, आतला गाभा आपण खाते, वरते सोलपाट कोरा सोते, वरते सोलपाट कोरा सोते, बाई मी भोळी ग भोळी, 8-9 दिसा बाजारात जाते, पैशाची केळी 40 घेते. किती किती जुनं वर्णन आहे बघा. पैशाला 40 केळी मिळत होती तेव्हाचं वर्णन आहे. आता केव्हा पैशाला 40 केळी मिळत होती ते बघा. पैशाला 40 केळी केवढी स्वस्ताई होती आपल्याकडे. आता पैसाच राहिला नाही. म्हणजे अर्थ दोन आहे. पैसा खूप झाला पण एक पैसा आहे का, त्या अर्थानं पैसा राहिला नाही. एका पैशाला 40 केळी मिळत होती, आता 40 रुपये डझन. ती सुद्धा स्वस्त वाटतात आपल्याला. 40 रुपये तर घ्या, 40 रुपये डझन केळी स्वस्त. तिने वर्णन केलं, 8-9 दिसा बाजारात जाते, पैशाची केळी 40 घेते, आतला गाभा आपण खाते, वरचं स्वल्पट पोरास देते, बाई मी बोळी ग बोळी. हे काय बोळे पण आहे का, ही लबाडी आहे, हा स्वार्थ आहे. बाकी सगळीकडे उधळपट्टी चालते आणि देवाजवळ तेवढी काटकसर का. आमच्या कोण करत आहे, दासगणू महाराजांनी म्हटलंय, ज्ञान संध्या ध्यान धारणा, ज्ञान संध्या ध्यान धारणा, ईश भक्तीला वेळ नसे, घंटा घंटा सायरी नेटाय, केस डोईचे विंचरत असे. दासगणू महाराजांनी म्हटलंय की रस्त्यावरच्या कडेच्या उभ्या असणाऱ्या प्रत्येक गाडीच्या आरशामध्ये बघून भांग पाडणारे लोक आहेत की नाही. प्रत्येक गाडीच्या आरशात बघायचं आणि भांग पाडायचं. ही देहपूजा आहे, ही देहपूजा आहे. आणि आमचे संत सांगताय की देहावरती उदार भाव. भक्ती मार्ग कितीही सोपा वाटला तरी तो देहावरती उदार झाल्याशिवाय करता येत नाही. मना सज्जना भक्ती पंथेची जाणे, तरी श्री हरी पाहिजे तो सेवा. भक्ती मार्ग सोपा असला तरी इतर मार्गापेक्षा तो सोपा आहे. कुठला तरी रोग झाला होता म्हणून वैद्यांनी सांगितलं, या रोगातून तुम्हाला जर स्वतःला वाचवायचं असेल तर तुम्ही पोळीच फक्त खात जा, पण ती सुद्धा कशी, त्या पोळीमध्ये तूप तेल मीठ काहीही घालायचं नाही, नुसती कोरडी पोळी, नुसती कोरडी पोळी. तो 2 दिवसांनी येऊन त्या वैद्यांना म्हणाला, अहो ती तुम्ही सांगितलेली पोळी नुसतीच तोंडात फिरत राहते हो, घशाखाली दात नाही करू का. आता असा जो आहे त्याला योग कसा साधेल मला सांगा, त्याला योग साधेल का. अशा नाही जर बरोबर घेऊन जायचं असेल तर मना सज्जना भक्ती बंधू, अशा लोकांना भक्ती मार्ग हा सोपा आहे, इतर मार्गापेक्षा हा सोपा आहे. पण त्यासाठी थोडा वेळ काढावा लागतो, थोडा तरी वेळ ती भक्तीसाठी द्यावा लागतो. माणसं म्हणतात वेळ मिळत नाही. मला खरोखरच काही वेळेला गंमत वाटते की सगळी जी यंत्र निर्माण झालेली आहे तुमचा वेळ वाचवण्यासाठी निर्माण झाली ना. ही सगळी यंत्र निर्माण झाली वेळ वाचवण्यासाठी निर्माण झाली ना, तरी तुम्ही म्हणता वेळ मिळत नाही. हे कसं खरं वाटावं. पण लोक म्हणतात वेळ मिळत नाही. म्हटलं तुम्ही फोन करणार होता, वेळ मिळाला नाही, आता फोन करायला वेळ मिळाला नाही. एक काळ असा होता की एकमेकांच्याकडे सगळे जात होते तेव्हा वेळ होता.
एकमेकांच्याकडे जाण्यासाठी वेळ होता आणि तुमच्या गळ्यात असणाऱ्या फोन करायला वेळ मिळाला नाही, कसं काय खरं वाटावं? याचा स्वच्छ आणि स्पष्ट अर्थ आहे की या यंत्रांनी माणसांना खोटं बोलायला शिकवलं आहे. असतो सदाशिव पेठेत आणि सांगतो चांदणी चौकात आहे. हे आपल्याला पडता येते मला सांगा? ही यंत्र जी आपल्याकडे निर्माण झालेली आहेत, या यंत्रांचा फायदा काय मला माहित नाही, पण हा तोटा आहे नक्की आहे. एकेकाळी माणसं अशी त्यांच्या वाणीमध्ये असं सामर्थ्य होतं की ते कधीच खोटं बोलत नसत. आता कधीतरी चुकून खरे बोलतात. काय प्रगती आहे? कधीतरी चुकून नाईलाज असतो, त्यावेळेला खरं बोलावंच लागतं. मग अशा वेळेला तर माणसं खरं बोलतात. तर या एवढ्याशा खऱ्या बोलण्याच्या वाणीला काय सामर्थ्य मिळणार? वेळ मिळत नाही. वेळ मिळत नाही असं काही नाही. इच्छा असली की वेळ मिळतो. आपल्याकडे वेळ आहे, तो कारणी लावायला हवा आहे. कसं आहे? आयु क्षणलव मात्रम आयु क्षणलव मात्रम न लभते हेमकोटिभिः पापी. पैशानं बाकी सगळ्या गोष्टी विकत घेता येतात, पण गेलेला वेळ कितीही पैसा खर्च केला तरी वेळ परत आपण आणू शकत नाही. एकानं मला सांगितलं, काल मी आपल्याला सांगितलं ना की 5 वर्ष मुंबईला होतो, तेव्हाचीच गोष्ट आहे. तो मला म्हणाला, मला गीता वाचायची इच्छा आहे पण वेळ मिळत नाही. कशी गीता वाचणार? कारण सकाळी म्हणाला मी बाहेर पडतो 6 वाजता. मुंबईचा माणूस 6 वाजता बाहेर पडतो, रात्री 9 वाजता घरी येतो. 6 दिवस संपले, 7वा दिवस रविवार, त्या दिवशी आठवड्याची कामं, वेळ संपला, गीता कधी वाचणार? मी त्यांना म्हटलं, राहता कुठे? ते म्हणाले बोरीवलीला. जाता कुठे रोज? चर्नी रोडला. म्हटलं लोकलनं जाता ना? हो. म्हटलं लोकलमध्ये गीता वाचा, वेळ तुमच्याजवळ. बोरिवलीपासून चर्नी रोडला जाईपर्यंतचा तो लोकलमधला वेळ आहे, तो वेळ कारणी लावा की त्यावेळेला गीता वाचा. ते मला म्हणाले, त्यावेळी आम्ही पत्ते खेळतो. त्यावेळेला आम्ही पत्ते खेळतो. म्हणून म्हटलं तुमचा पत्ता कट झालाय. वेळ मिळत नाही हे त्याचं खरं कारण आहे. श्रद्धा असली, आवड असली की वेळ मिळालाच पाहिजे. सांगायचं तात्पर्य, कर्ममार्गाने जायचं असेल, उत्साह पाहिजे. तुझं अशी मरगळ चालत नाही. कर्ममार्गात उत्साह पाहिजे. योग मार्गामध्ये सहनशक्ती हवी. ज्ञान मार्गामध्ये तीव्र बुद्धिमत्ता हवी. आणि भक्ती मार्गामध्ये प्रेम हवं. हे जर असेल तर आपल्याला तो मार्ग आपल्याला जवळ करता येईल. तो त्याच्या त्यात काय आहे? त्याच्या त्यात सोपा, म्हणून हा प्रेम मार्ग आहे. तसाही तो सोपा नव्हे. त्याचं कारण असं आहे की प्रेम ही ईश्वरानं आपल्याला दिली तर ती मिळणारी गोष्ट आहे. आपण नाही निर्माण करू शकत. नामस्मरण करा असं जेव्हा सांगतात तेव्हा ते प्रेमानं करा असं म्हणतात ना. नामस्मरण करायचं तर प्रेमानं करायचं. ते प्रेम कुठून आणायचं? तुकारामांनी सांगितलंय. तो लवकर तुम्हाला म्हणजे हातात कळते एक गोष्ट. आमच्या वाट्याला सगळं असंच येतं, काय करणार? प्रेम देवाचे देणे, प्रेम देवाचे प्रेम देवाचे देहभार सायते, देहभार सायते, प्रेम देवाचे. प्रेम देवाचे देणे, देहभाव जाय देणे. त्या गोंदवलेकर महाराजांना एका बाईने विचारलं, अहो म्हटलं माझी प्रगती झाली, असं समजायचं कसं? कितीतरी दिवस मी साधना करते, नामस्मरण करते, पण करत राहते, प्रगती होते, पुढे जाते, हे कळायचं कसं? गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं. हे संत मार्मिक बोलतात बरं का.
ते म्हणाले, ज्या दिवशी एखाद्या पाहुण्याला दूध देताना, ज्या दिवशी एखाद्या पाहुण्याला दूध देताना ती पातेल्यातली साय देवाच्या भांड्यात पडते, ती साय फुंकून बाजूला करावी असं वाटत नाही, असं जेव्हा दुधाच्या विषयीची आसक्ती नष्ट होईल तेव्हा तुम्हाला प्रगती होते नामामध्ये, हे मानायला हरकत नाही. दुधाच्या साईमध्ये जेवढा जीव अडकतो तेवढा जर या नामामध्ये अडकायला लागला की समजावं आपली प्रगती होते आहे. किती सोपं आहे हो, किती सोपं आहे. मला इमानदारीने सांगा, साईमध्ये जीव अडकतो की नाही? इकडे साईमध्ये जीव अडकतो की नाही? की माझ्यासारखा पाहुणा आला तर त्याला दूध देताना ती साय तोंडानं फू फू करून मागं सारली जाते की नाही? आयुर्वेदाचे सगळे नियम गुंडाळून, म्हणून मी ठरवून टाकलंय सहसा दूध घ्यायचं नाही. चहा घेतच नाही, कॉफी आवडत नाही, घेतो का? रामनामस्मरण ते बरं आहे. रामनाम कितीही घेतलं तरी कोणी काही विचारत नाही, त्याच्यामध्ये काही प्रदूषण होण्याची शक्यता नाही. सगळ्यात जर चांगलं व्यसन असेल, व्यसनं सगळी वाईट असतात बरं, सगळी व्यसन आहेत, सगळी व्यसनं वाईट, पण 2 व्यसनं अशी आमच्यासाठी सांगून ठेवलेली, ती राखून ठेवलेली आहेत. त्याच्यामध्ये हे व्यसन आहे, व्यसनानि संति बहुशो, व्यसनानि संति बहुशो, व्यसनद्वयमेव केवलं व्यसनम्, विद्याभ्यसनं व्यसनम् अथवा हरिपादसेवनं व्यसनम्. आम्हाला आपलं ते भगवंत नामाचं व्यसन बरं वाटतं आणि म्हणून आम्ही तेच व्यसन लावून घेतलेलं आहे. परमेश्वर कृपेनं आणि तुमच्यासारख्यांच्या आशीर्वादानं मला कोणत्याही प्रकारचं व्यसन कधीच लागलेलं नाही. म्हणजे तरुणपणी होतं आणि आता सोडा असा काही प्रकार नाही. मुंबईसारख्या ठिकाणी होतो, काही काही लोकांनी मला सांगितलं होतं सावध राहा, मुंबईत राहत आहे. पण आपल्याला सांगतो, मला मुंबईत सुद्धा कोणत्याही प्रकारचं व्यसन लागलेलं नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, कोणाला आवडणार नाही, पण मुंबईत सुद्धा मी गोटा करूनच राहत होतो. मुंबईत सुद्धा मी गोटा करूनच राहत होतो, कोणीही माझी टिंगल केली नाही. हो काय सांगू तुम्हाला, त्या ग्रँड रोडला राहत होतो, दादरला माझा कीर्तनाचा महिना होता. मी 1977 सालची गोष्ट सांगतोय आपल्याला, किती वर्षाच्या मागे जाऊन बघा. आता त्यावेळेला लोकलमधून प्रवास करायचा. बरं, कीर्तनाची वेळ होती ती 5 ते 6:30, नाही म्हटलं तरी गर्दीची वेळ होती ती. अशा गर्दीच्या वेळेला धोतर, चष्मा, डोक्याचा केलेला गोटा, त्याच्यावरती ती टोपी, हे सगळं सांभाळून मी महिनाभर कीर्तन केली. तर लोकलमध्ये काही सगळे माझ्या म्हणजे म्हातारे असतात काय? तुम्हाला सांगतो, मुंबईच्या लोकलनं प्रवास करायचा असेल तर 60च्या नंतरच्या माणसानं करू नये. 60च्या नंतरच्या माणसानं मुंबईच्या लोकलचा प्रवास करू नये, शक्यच नाही होणार. तरुणांना करणं अशक्य होत आहे. तिकडच्या लोकांना सवय झाली, ते बघूनच भीती वाटते आपल्याला. ती लोकल आली आणि ते लोक शिरायला आले की बघूनच भीती वाटते, असा तो भयानक प्रवास आहे. पण अशा त्या प्रवासामध्ये मी महिनाभर कीर्तन केली. कधी माझा चष्मा उडाला नाही, कधी चप्पल उडाली नाही, कधी टोपी कोणी उडवली नाही, काही केलं नाही. आपण ठरवलं ना तर सगळं करता येतं. म्हणून तुकारामांनी म्हटलंय ना, पडिले वळण इंद्रिया सगळा, भागतो निराळा नाही तुझा, या शरीराला जसं वळण लागावं तसं लागतं. आणि म्हणून बाकी सगळं जाऊ द्या, सदाचारानं राहा आणि भगवंताची भक्ती करा, असाच आदेश आजच्या श्लोकामध्ये समर्थ रामदासांनी म्हटलेला. मम सज्जना भक्ती पंथेची जागे,
पुण्यामध्ये काही मंदिरं अशी आहेत की त्या ठिकाणी दर एकादशीला कीर्तन होतं. आता कुठंही अजून ते एकादशीचं कीर्तन सुरू झालेलं नाही. कोणीतरी धाडस केलं पाहिजे. यांनी ते धाडस केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे हे त्यांनी दाखवून दिलं. खरे समर्थ भक्त आहेत ते, खरे समर्थ भक्त आहेत. मी आपल्याला खरंच सांगतो, समर्थ रामदासांच्या जीवनामध्ये कितीतरी असे आपल्याला चमत्कार वाटावेत अशा गोष्टी घडून गेलेल्या आहेत. पण सगळ्यात मोठा चमत्कार जर कोणता असेल तर समर्थांनी मेलेलं राष्ट्र जगवलं. समर्थ रामदासांनी मेलेलं राष्ट्र जगवलं हा केवढा मोठा चमत्कार आहे. आणि म्हणून आपल्याला ते राष्ट्र जिवंत ठेवायचं असेल तर छत्रपती शिवाजी राजे आणखी समर्थ रामदास यांना आपल्याला कधीही विसरून चालणार नाही. या दोघांना जर आपण विसरलो तर आपण जिवंत असून मेलेल्यासारखे असणार आहोत. आणि म्हणून समर्थ शिवाजी या दोघांचा आपल्याला कधी विसर पडू नये अशी मी आपल्याला प्रार्थना करीन. ते मंत्री काय बोलायचे ते बोलत, त्यांना दुसरं काहीच बोलता येत नाही, अभ्यास नाही. त्यांनी राजकारणातलं बोलावं ना. या अध्यात्मात बोलणं ते त्यांना काय अधिकार आहे. त्याचं नाव घेत नाही, पण संताप होतो त्या मंत्र्याचं नाव घेतल्यानंतर, म्हणून मी नाव घेत नाही. तो म्हणाला समर्थ रामदासांचा आणि शिवाजीचा काही संबंधच आलेला नाही. म्हटलं तुला कळलं का, तुझा जन्म कधीचा. पण सध्या नेतृत्व त्याच्याकडे आहे, तो तिकडे नुसताच बसला आहे, पण नेतृत्व त्याच्याकडे आहे. याच्यापेक्षा जास्त बोलणं न बरं. आता आपण थोडा वेळ नामस्मरण करूया आणि आख्यान कल्याणानां निधानं कलिमलमदनं पावनं पावनानां पाथेयं मुमुक्षोस्तपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मध्रुवस्य प्रभवतु भवता उदये राम. श्रीराम जय राम जय जय राम. माई जरा चांगला करा ना. काल बरा होता. नारायण पोहल्यावरून पळाला. कसा पळाला, कधी पळाला, कुठं गेला काही कोणाला कळलं नाही. पळाला एवढंच कळलं, पण ते सुद्धा बऱ्याच वेळानं, लगेच कळलं नाही. ते कळू नये यासाठी त्यावेळची योजना नारायणानं केलेली होती. वेळ होती संध्याकाळची, गोऱ्या मुहूर्तावरती नारायणाचं लग्न लागलं होतं. आणि हा नारायण नामावरच्या निष्ठेनं नदी काठानं नामजप करत चालला होता. मुखी चाले नित
घोष राम नाम हो, जशी चाले नित घोष राम नाम, जशी चाले नित घोष राम नाम, सुधा लागे ना कभी न कबीरा, सुधा लागे ना कभी न कबीरा, सुधा लागे ना कभी न कबीरा, निसिरा माता तेरा असे जाता हो, देव माझानी असे वागवावा, देव माझानी असे वागवावा, मुकी चाले मुकी चाले मुकी तोंडामध्ये नामस्मरण आहे, बोल्यावरून पाळल्यापासून मुखामध्ये नामस्मरण आहे. वय वर्ष 12 वर्षांचा मुलगा नदी काठानं पळतोय, धावतोय, चालतोय. अखंड नामस्मरण करत करत हा नारायण 11व्या दिवशी नाशिक पंचवटीला पोहोचला. मंदिराचं शिखर बघितलं, गंभीर घंटानाद कानावरती आला आणि नारायणाचे पाय स्थिर झाले. नारायणानं गोदावरीमध्ये स्नान केलं आणि मंदिरात आला. रामरायाला हात जोडले, रामरायाला हात जोडले. रामराया, लग्नातून पळून आलोय. कशासाठी? भव्य दिव्य असं काहीतरी करायची इच्छा आहे. रामराया, त्यासाठी मला तो सामर्थ्य दे. बहुधा ही ओवी नारायणाला त्यावेळेला आठवली असावी. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. जयासी वाटे सुखाची असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे. स्वजन सगळही त्यागावे, दुःख मूळ दे. आणि नारायणानं रामरायाला हात जोडले, आणखीन सांगितलं, रामराया, देवा भाग पाव सदया,
रामराया, सगळा भरोसा तुझ्यावरती आहे, हे शरीर तुला वाहिलेलं आहे असं म्हणून समर्थ रामदासांनी अजून ते समर्थ व्हायचे होते. अजून त्यांनी साष्टांग नमस्कार घातला, रामरायांची आज्ञा घेतली. टाकळी गोदावरी संगमामध्ये गायत्री पुनश्चरणाला आणि रामनामाला प्रारंभ झाला. माघ शुद्ध सप्तमीला प्रारंभ झाला. प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान, प्रखर वैराग्य उदासीन. काय वर्णन आहे, वर्णन त्यांनीच केलंय, पण ते जणू त्यांचंच असावं असं वाटतं. अर्थात ते त्यांचं वर्णन करतात हे मला माहित आहे, पण यांनी आता ते सद्गुरूंचं सांगितलं. तो सद्गुरू कसा असावा, असा असावा. प्रखर वैराग्य उदासीन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान, ज्ञान संध्या भगवत भजन पुण्यमार्ग. हे ज्याच्या जीवनात आहे तो सद्गुरू असं समर्थ रामदास म्हणतात. सद्गुरू पातळीवरती पोचल्यावरती सुद्धा संध्या सुटत नाही. आज आम्ही अगोदरच सोडून टाकली, काय प्रगती केली आम्ही. रामदास म्हणजे नारायण. गायत्री मंत्राच्या माध्यमातून सूर्यनारायणाच्या तेजाला प्रार्थू लागले. टाकळीचा परिसर रामनामानं दुमदमून जाऊ लागला. 12 वाजेपर्यंत उपासना चालायची. ब्राह्ममुहूर्ताला उठत असत बरं का. ब्राह्ममुहूर्त म्हणजे केव्हा? सकाळी 10 वाजता. अलीकडे काही लोकांना 10 वाजता जाग येते, सकाळचे 10 वाजता जाग येते. आपले पूर्वज, केवळ नारायण नव्हे, आपले पूर्वज म्हणजे 100-500 वर्षापूर्वी मागं जावं लागेल, खरंच ब्रह्ममुहूर्तावरती उठत होते. ज्या आयुर्वेदानं आम्हाला शरीरापेक्षा दुसरं काही कळत नाही असं म्हणावं, तो आयुर्वेद सुद्धा सांगतो ब्राह्मे मुहूर्ते उत्थाय चिंतनेदात्मनोहितम. आयुर्वेद सांगतो की ब्राह्म मुहूर्ताला उठा. आपले सगळे पूर्वज ब्रह्म मुहूर्ताला उठत होते. सामान्य काळ ब्रह्म मुहूर्ताचा सूर्योदयापूर्वी 2 तास. सूर्योदयापूर्वी 2 तास उठत जा. आम्ही दुसरं काय करणार? आम्ही दुसरं काही करू शकत नाही. एकतर मी उठलं पाहिजे. मी उठतो आपल्या कृपेनं उठतो. आपण उठायचं, आपण ठरवायचं. हा नारायण सूर्योदयापूर्वी उठायचा, स्नान संध्या व्हायची आणि कमळे इतक्या पाण्यामध्ये त्या गोदावरीच्या पाण्यात उभं राहायचा. आपल्याला हे सगळंच काहीतरी वेगळं वाटेल. मी म्हटलं पावसात ठीक आहे, पण उन्हाळ्यात त्यावेळेला होतं. त्यावेळेला कमरे इतकं पाणी 12ही महिने होतं. आता आपण इतकी प्रगती केलेली आहे की आता आपण नद्या जोडण्याचा कार्यक्रम आखलेला आहे. कोरड्या नद्या जोडा. काय बोलणारे नद्या जोडा. पण त्या नदीला पाणी नको का? मला एकेकाळी वाटायचं की हा कृत्रिम पाऊस पाडतात ना, हे मला खरं वाटायचं. पण आकाशात पावसाचे ढग असले तरच पाऊस पडता येतो, त्याला कृत्रिम पाऊस कसं काय म्हणायचं? त्या ढगात पाणी असेल तर तुम्ही पाडणार ना. त्या दासगणू महाराजांच्याकडे एक मंत्री आले. कशासाठी? नाही म्हटलं धरण बांधलं आहे, त्याचं पूजन करायला तुम्ही या. दासगणू महाराज फटकळ पोलीस खात्यात होते, ते फटकळ असणारच. त्यांनी त्या मंत्र्याला विचारलं, पोलीस खात्यात असताना नव्हे, महाराज झाल्यानंतर विचारलं. सगळं ऐकून घ्या. महाराज झाल्यानंतर विचारलं मंत्र्याला. एवढी हिंमत होती मंत्र्याला विचारण्याची. आता आपल्याजवळ काहीच राहिलेलं नाही म्हणून त्यांचं फावतं. त्या मंत्र्याला विचारलं. म्हटलं ठीक आहे, धरण बांधलं, चांगलं केलं, पण त्या धरणात जर पाऊसच पडला नाही तर पाणी कुठलं येणार? मला पूजा करायला बोलावतोयस, पण त्या धरणात पाणी साठण्यासाठी पाऊस पडला पाहिजे ना.
आम्ही नद्या जोडायला निघालोय. मी आपल्याला एवढ्यासाठी सांगितलं की एक काळ आपल्याकडे असा होता की सगळ्या नद्या 12ही महिने वाहत होत्या. काही गंगा माता सुद्धा किती दिवस वाहणार आहे माहीत नाही. महिन्यापूर्वी आपण तिकडे काय भयानक झालं आपण बघितलं. काय होईल काहीच आता आपल्याला सांगता येण्यासारखं उरलेलं नाहीये. कुठं तरी आपण अंतर्मुख झालं पाहिजे. आपण आपली दैनंदिनी बदललेली आहे. आपली दिनचर्या बदललेली आहे. दिनचर्या बदलल्यामुळं आपली दिनचर्या झाली. दिनचर्या बदलल्यामुळं आपली दिनचर्या झालेली आहे. समर्थ रामदासांचे शब्द बघा काय काय आहेत. ते शब्द ऐकले तरी सुद्धा आपल्या ठिकाणी उत्साह निर्माण झाला पाहिजे. देवद्रोही ती तुके कुत्ते मारोनी घालावे परते देवदास पावती फत्ते याच्यावरती संदेह नाही. जे देव नाही म्हणतात त्यांना ठार मारून टाका असं रामदास म्हणण्याची हिंमत होती हो त्यांच्याजवळ. देवद्रोही ती तुके कुत्ते मारोनी घालावे परते. तर देव न मानणारे तेव्हा सत्ताधीश होतात तेव्हा मारणार कोणी कोणाला हो. हिंमत आहे. ते आपल्याला जगायचं असेल तर त्यांचाच उदो करायला हवाय आपल्याला. त्याला इलाज नाहीये. बारा वाजेपर्यंत उपासना चालायची आणि ती उपासना झाल्यानंतर मधुकरी मागण्यासाठी नारायण पंचवटीत यायचं. मधुकरी मागण्यासाठी हातामध्ये झोळी घेतलेली आहे आणि नारायण मधुकरी मागण्यासाठी निघालाय. आणि असं कितीतरी काळ चाललेलं होतं. आणि असाच एक दिवस हा नारायण झोळी घेऊन मधुकरी मागण्यासाठी जात असताना वाटेमध्ये वाघानं अडवलं. तपसाधन करिताना काळ चालला. तपसाधन करिताना काळ चालला. एक दिवस सागर उभा मार्ग अडविला. एक दिवस सागर उभा मार्ग अडविला. एक दिवस सागर उभा मार्ग अडविला. रामचंद्र त्यास तुझे कोण असा किंवा. रामचंद्र त्यास तुझे कोण असा किंवा. रामचंद्र स्वामी मम पाठीला. रामचंद्र स्वामी मम पाठीला. व्याघ्र सिंह विद्ध सर्प मदती भय नसे. व्याघ्र सर्प विद्ध मदती भय नसे. पाहुनी मागे भय तुझ व्याघ्र मदती. पाहुनी मागे भय तुझ पाहुनी येता साला राम जवळी. पाहुनी मगता साला राम जवळी. देऊन आदेश प्रभू जावयाई. देऊन आदेश प्रभू जावयाई. टाकळीचा परिसर धनाडून जाईल अशी त्या वाघानं आरोळी ठोकली. आणि प्रचंड जबडा पसरलेला वाघ नारायणासमोर उभा राहिला. तुम्ही आम्ही असतो तर पुण्यतिथीच झाली असती. पण वाघाच्या रूपात आलेल्या रामाला ओळखायला नारायणाला एक क्षणभर सुद्धा लागला नाही. आत्तापर्यंत नुसताच तो पाण्यात उभा नव्हता. त्या नामगजरानं त्या रामाला हाक मारत होता आणि तो केव्हाच त्याला भेटला होता. आज वाघाच्या रूपात आला होता. तो वाघ बघितला आणि त्या वाघाला नारायणानं साष्टांग नमस्कार घातला. आणि मग त्या रामाला तिथं वाघरूप सोडून प्रगट व्हावंच लागलं. रामचंद्र प्रगट झाले. राजाधिराज रामचंद्र. रामरायांनी नारायणाला जवळ घेतला.
रामराजांनी नारायणाला जवळ घेतलं, आणखी सांगितलं, नारायणा आता बाहेर पडा, कृष्णाकाठी राहून धर्मजागृती करा, धर्मस्थापना करा, रामनामाचा प्रचार करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आता हे सांगितल्यानंतर खरं म्हणजे नारायणानं लगेच निघायला हवं होतं की नाही, पण नारायणानं काय सांगितलं? नारायणानं रामचंद्रांना सांगितलं, रामराया तपश्चर्या अजून पूर्ण झालेली नाही, तपश्चर्या अजून पूर्ण झालेली नाही, 12 वर्ष तपश्चर्याचा संकल्प आहे. संकल्प केला की तो पुरा करावा लागतो. आमच्या एका गृहस्थानी नियम केला होता, कुठला माहिती आहे का? 1 वाढ जेवायचं. आणि असं कसले नियम करता? म्हटलं 1 वाढ जेवायचं, एकदा काय त्यानं वाढायचं, काय 25 फळं काय असेल ते. माझं काय जातं, मला 1 पोळीशिवाय जास्त लागत नाही, लोकांना द्यायला काय हरकत आहे. तो गृहस्थ जेवायला बसला की सगळं पहिल्यांदा वाढायचं त्याला, नंतर त्यानं घ्यायचं नाही. आता हा नियम ठीक आहे, कुठेतरी असेल त्यालाही आधार, पण तो नियम प्रामाणिकपणाने पाळायला हवा की नाही. तर या गृहस्थाला गोंदवलेला जाण्याचा प्रसंग आला. गोंदवलेला गेला आणि तिथं त्याने सांगितलं आपला नियम माझा असा आहे, एकदाच काय ते वाढा. नाही, आता असा जेवणारा हा एकटाच होता, बाकी सगळे असे काही नव्हते, त्यामुळं बाकी सगळ्यांना वाढायला लोक येत होते. आता हा मध्येच बसलेला, बाकीच्या वाढता वाढता एकानं त्याच्या लक्षात आलं, याच्या पदावर वाढलं. आता वाढल्यानंतर यानं उठायला पाहिजे की नाही, याचा नियम जर प्रामाणिक असेल त्याने उठायला पाहिजे की नाही, पुन्हा वाढलेला घेत नाही. म्हणून तो म्हणाला गोंदवलेकर महाराजांची युक्ता, म्हणून त्याने हादरलं, सगळं हादरलं. नियम करावेत ते ज्याच्या योगानं दुसऱ्याला त्रास होणार नाही, हसं होणार नाही, असं काही करावेत. आणि ते जेवणाचे नियम कसले करतात? करायचे झाले तर अन्नत्याग करा ना रामरायांच्यासाठी, तसं केलं आमच्या पूर्वजांनी. तुझं दर्शन झाल्याशिवाय अन्न ग्रहण करणार नाही, त्याची परीक्षा बघितली गेली, पण प्राण गेला तरी हरकत नाही, पण अन्न ग्रहण करणार नाही तुझं दर्शन झाल्याशिवाय. आणि रामरायाने दर्शन दिलं अशा काही घटना आहेत? होय, आता 12:30 वाजायची वेळ आली बरं, थांबायला यायला लागले दिवसाच्या. त्यामुळे त्याला मला त्याची नोंद घेतलीच पाहिजे. मला तरी कुठे जातं, मलाही घरी जाऊन ही कामं आहेत. या नारायणाने रामरायाला सांगितलं 12 वर्षांच्या तपश्चर्येचा संकल्प आहे. असा अर्धवट सोडून कसा चालेल? आपण ते कार्य मला करायला सांगताय, ते कार्य जर पूर्ण व्हावं असं वाटत असेल, त्यात यश मिळावं असं वाटत असेल, तर हे मला 12 वर्षांचं व्रत पूर्ण करू दे, मग मी आपल्या आज्ञेप्रमाणे धर्मजागृती करीन. याला म्हणावं ध्येयवाद. माझ्यासारखा असता तर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र टाइम्सला गेला असता आणि त्यानं बातमी दिली असती, आज कुठं रामरायांनी माझी नोंद घेतली, सांगितलंय तपश्चर्या पुरे करा आणि जगदोद्धार करायला बाहेर पडा. आम्ही दुसरं काय करतोय? आमच्यासारख्यांना त्या माऊलीला सांगावं लागलं. कोणत्या माऊलीला? त्या मुक्ताईला. काय म्हणाली ती? स्वतः तरुणी विश्वतारा, स्वतः तरुणी विश्वतारा. ज्ञानदेवाच्या निमित्तानं तिनं आम्हाला सांगितलंय, साठी उघडा ज्ञानेश्वरा हे निमित्त आहे. मी खरं सांगू का, सध्याच्या काळामध्ये त्यातल्या त्यात जर सोपं असेल तर स्वतःला शिकवणं, लोकांना शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. तो ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. हे कटू सत्य आहे की नाही? कटू असलं तरी ते सत्य आहे. लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. ऐकण्याच्या मनस्थिती जिथं नाही आहे तिथं ऐकलेलं आचरणात कसं काय उतरणार? जिथं ऐकूच शकत नाही आहे तिथं ऐकल्यानंतर ऐकणं हे तेव्हा ठरतं तेव्हा ते वर्तनात उतरतं, तेव्हा ऐकलं म्हणायचं ना. तिथं ऐकणंच जमत नाही आहे, तिथं वर्तन कुठलं राहिलं? त्यामुळं मी जेव्हा एकांतात असतो ना तेव्हा मी विचार करतो की बंद पडली कीर्तन पडू देत ना, तुझं काय बिघडलं?
खरं सांगू का, माझं समाधान झालेलं आहे. या पुण्यामध्ये 12ही महिने कीर्तन ज्या ज्या मंदिरात होत होती, अशी कितीतरी मंदिरं होती, अशी कितीतरी मंदिरं होती की जिथं 12ही महिने कीर्तनं चालायची आणि प्रत्येक मंदिरात श्रोत्यांची गर्दी असायची. सगळ्या मंदिरामध्ये कीर्तन मी केलेली आहे. त्यामुळं आता मला कीर्तन करता आलं नाही म्हणून मला मुळीच वाईट वाटण्याचं कारण नाही आहे. भरपूर आनंद उपभोगलेला आहे. आता खरं तर मला असं वाटायला लागलंय की ही जी कीर्तनं बंद झालेली आहेत ती आमच्या लोकांच्यासाठी एक इशारा आहे की ही संधी आहे, त्याचा लाभ करून घ्या, अंतर्मुख व्हा. आता लोकांना सांगत बसलात, आता स्वतःला सांगा. तेच सोपं त्यात लोकांना सुधारणं अशक्य आहे. आपण स्वतःला सुधारू शकलो तरी आपल्या जीवनाचं सार्थक झालं. झोपलेल्या लोकांना काय सांगणार? झोपलेल्या लोकांना काय सांगणार? मला बरंच सांगायचं होतं, पण कोणीतरी जांभई देतं, तिकडे खाड्याला जातं, करू का? कोणीतरी म्हणेल एकाने जांभई दिली, आम्ही आहोत ना, सांगा ना. एकच गोष्ट सांगतो आणि पुढे जातो. रामदासांचीच आहे, मध्येच सांगतो, क्षमा करा. काय झालं होतं, कोंडाची पाटील म्हणून एक वडगावचे पाटील होते. त्यांना हाक मारली समर्थ रामदासांनी, कोंडाजी कुठं चाललायस? म्हटलं देहूला चाललो आहे, तिथे मुलगी राहते, जावे आणि जर पाठवलं तर काही दिवस घेऊन येईल म्हणतो. देहूला चाललायस? हो. अरे तिथे माझा भाऊ राहतो. तुमचा भाऊ? हो. थोरला का धाकटा? सख्खा का चुलत? ते म्हणाले आम्ही दोघे आवळे जावळे आहोत. हा, आवळे जावळे? नाव काय तुमच्या भावाचं? तुकाराम. तो तुमचा भाऊ? हो. आम्ही आवळे जावळे भाऊ आहोत. त्यांना निरोप द्यायचा देशी, देईन की म्हणाल. रामदासाने एक दगड घेतला आणि त्याच्या हातावर ठेवला आणि येऊन दे त्याला. दगड? हो. आणि निरोप? हात निरोप. दगड हाच निरोप. ठीक आहे. त्यांना तो दगड घेतला आणि आला देहूमध्ये. मुलीच्या घरी गेला, जावयांना विचारलं, जावयाने नाही म्हटलं, मुलीला पाठवणार नाही. या गृहस्थाने विचार केला, काही हरकत नाही, कायमची पाठवण्यापेक्षा नाही पाठवते, ठीक आहे. कायमची त्यानं घेऊन जा असं म्हणण्यापेक्षा पाठवणार नाही म्हणतो हे बरं आहे असं त्या काळी समजत होतं. झालं, मुलीला काही पाठवलं नाही. मग तुकारामांच्याकडे गेला, त्यांचं कीर्तन चालू होतं. कीर्तन ऐकलं, बरं वाटलं, नमस्कार केला आणि महाराज हा घ्या निरोप. त्या कोंडाजी पाटलानं तुकारामांच्या हातावर तो दगड दिला, हा निरोप घ्या. निरोप? हो. दगड? हो. कुठून आलात तुम्ही? सज्जनगडावर. अरे तिथे माझा भाऊ राहतो, आम्ही आवळे जावळ. हा, तेही तेच म्हणाले आणि हेही तेच म्हणतात. त्यांनीच सा निरोप दिला. हा, मग बरोबर म्हणाले. तुम्ही सज्जनगडला परत कधी जाणार? लगेच चाललोय. असा? हो. मग माझा निरोप देशील? देईन की. तुझ्याकडे चुना आहे? हाय की. दे बरं. त्या कोंडाची पाटलानं तुकारामांना चुना दिला. त्यांनी तो चुना आपल्या मनगटावरती घातला. तर काही शब्द असे आहेत की ते आता सुद्धा काही लोकांना कळत नाही. नाहीतर मनगटावरती चुना घातला म्हटल्यानंतर हसं आलंच पाहिजे. पण मराठी भाषेपासून आपण इतके दूर गेलो आहोत की शब्द उच्चारल्यानंतर ते आपल्याला अर्थच कळेनासा झालाय. ही आपली मराठीची दयनीय परिस्थिती झालेली आहे. त्या पाटलाकडचा चुना घेतला, तुकाराम महाराजांनी आपल्या मनगटावरती घातला, पागोट्याची चिंधी फाडली, त्या चुन्यावर गुंडाळली आणि त्या पाटलाचा कान हातात धरला आणि बोंब मारली. त्या पाटलानं विचारलं, महाराज तुम्ही त्या सज्जनगडावरच्या बाबांना निरोप देताय ना? मी आत्ता काय केलं?
तोच निरोप आहे. वाह, काय दोन बाबा आहेत. एक धोंडा देतोय, एक बॉम्बा मारतोय. एक धोंडा देतोय, एक बॉम्बा मारतोय. आणि या दोन बाबांचं सगळा गाव दर्शन घेतो. आपल्याला या लोकांच्या विरोधात मोहीम उघडलीच पाहिजे. बुद्धिवादी लोकांनी जाग झालंच पाहिजे. आणि यानं पहिलं बुद्धिवादी मंडळ स्थापन केलं. आला गडावर. योगायोगानं त्या दिवशी छत्रपती शिवाजी राजे गडावरती आलेले होते. रामदास स्वामी बसलेले होते, राजे बसलेले होते, काही मावळे होते, काही रामदासी होते. मंदिराचं गर्भगृह भरून गेलं होतं. आणि इथं हा पाटील आला. त्यानं महाराजांना बघितलं, आणखी विचार करतोय आता आली का पंचायत, आता निरोप, परत निरोप सांगू कसा. समर्थांनी बघितलं, त्याने विचारलं, काय पाटील गेला होता का देहूला? होय जी. मग आमचा निरोप सांगितला की नाही? सांगितला की. मग त्याला प्रतिनिरोप त्याने काही दिलाय की नाही? दिलाय की. पण सांग ना, दिलाय की काय सांग की. मग त्यानं चुना घातला मनगटावर, त्याच्यावर चिंधी बांधली. आता विचार करतोय कान कुणाचा धरू, कान कुणाचा धरू. आली का पंचायत? समर्थांच्या लक्षात आलं. त्यांनी सांगितलं, काय आणलंय? निरोप सांगतोय ना, आणलंय काय? नाही म्हणाले, कान कुणाचा धरू कळत नाही, तुझा स्वतःचाच धर म्हणाले. रामदास म्हणे तुझा स्वतःचाच धर. त्यानं तो स्वतःचाच कान धरला, आणखी जोरात शंख केला. तो शंखध्वनी ऐकल्याबरोबर शिवाजी राजे संतापले आणि त्याने विचारलं, पाटील हे काय चाललंय? या गडावर येऊन तुम्ही असा शंखध्वनी करता? तुम्हाला काही विधानसभा वाटली काय? बोंबाबोंब करता? समर्थ रामदासांनी सांगितलं, राजे थांबा, हे प्रकरण वेगळं आहे. तुमचं जसं पोटभर करतं तसं आमचंही असतं. अहो, आम्ही निरोप पाठवला होता. राजे थांबा जरा. राजाने सांगितलं, महाराज हे असे जर बेशिस्तीने वागायला लागले, शिस्त राहणार कशी? राजे तुम्ही आहात त्यामुळं आम्हाला शिस्तीचं भय वाटत नाही. राजे तुम्ही आहात त्यामुळं या राष्ट्राला शिस्त कशी राबावी याचं भय आम्हाला वाटत नाही, काळजी आम्हाला वाटत नाही. हे प्रकरण थोडं वेगळं आहे. काय आहे? मी आणि ते देहूचे तुकाराम, आम्ही दोघेही ज्या कारणासाठी या भूतलावरती आलो त्याचं रिपोर्टिंग आम्हाला करावं लागतं. त्याचं रिपोर्टिंग आम्हाला करावं लागतं. माझं कार्य कसं चाललंय त्याचा रिपोर्ट मी तुकारामांना पाठवला आणि त्यांचा रिपोर्ट मी मागितला होता, तो मला देतोय. मी त्यांना दगड पाठवला होता, तो दगड पाठवला याचा अर्थ काय होता? कितीही सांगितलं तरी लोक दगडच. मी त्यावेळचं सांगतोय बरं, रामदासांच्या शब्दातलं सांगतोय, तुम्ही कोणी रागावू नका. हो, नाहीतर मला पुढच्या वेळची बोलावणार नाही. कितीही प्रयत्न केला तरी फारसं यश काही मिळालं नाहीये, म्हणून त्याचं प्रतीक म्हणून दगड पाठवला होता. आता तो दगड त्यांना मिळाल्यानंतर त्यांचं काय आहे ते पण त्यांना कळवा म्हटलं होतं. तर त्यांनी सांगितलंय, काय सांगितलंय की तुम्ही जसा मला दगड पाठवला तसा मी लोकांच्या कानामध्ये रोज चिमटा करतो, पण काही उपयोग होत नाही. आणि म्हणून कितीही संत अवतीर्ण झाले तरी उद्धार करून घेणारे लोक किती असतात मला सांगा. उद्धार किती लोकांचा होतो, शेवटी स्वतःला वाटल्याशिवाय काही उपयोग होऊ शकत. असे हे समर्थ रामदास आयुष्यभर रामभक्तीचा प्रचार प्रसार, धर्मस्थापना असं कार्य केलं. आणि एक दिवस आपलं अवतार कार्य संपत आलं आहे याची जाणीव करून देण्यासाठी काही मंडळी सज्जनगडावरती उपस्थित असताना त्यांच्या मधोमध रामदास स्वामी बसलेले आहेत. रामरायाला साष्टांग नमस्कार घातला आणि मांडी घालून बसले.
आपलं आता अवतारकार्य संपत आलंय. आणि म्हणून त्यांनी एक श्लोकार्ध म्हटला. रघुकुट टिळकाचा वेद सन्निध आला, रघुकुल टिळकाचा वेद सन्निध आला, तदुपरी भजनाने पाहिजे सागर केला. असे हे दोन ओळी म्हटल्याबरोबर ताबडतोब उद्धवानं पुढील दोन ओळी म्हटल्या. अनुदिनी अनुतापे नवमी आठवावी, बहुत लगबगीने कार्यसिद्धी करावी. असा त्यानं श्लोक पुरा केलेला ऐकल्याबरोबर समर्थ रामदासांनी त्या उद्धवाच्या पाठीवरती थाप मारली. शाबास उद्धवा शाबास. आणि रामदास स्वामींनी आपली एकाग्र दृष्टी त्या रामरायांच्यावरती रोखली. आणि त्या दृष्टीमध्ये असं काही विलक्षण औदासीन्य होतं की सगळ्या शिष्यमंडळींना कळलं की स्वामी आपला अवतार आता समाप्त करतायत. नकळत सगळ्यांच्या तोंडातून हुंदका बाहेर पडला. आणि अशा त्या सगळ्या शिष्यमंडळींना समजावण्यासाठी, सांत्वन करण्यासाठी समर्थ रामदासांनी सांगितलं, नका करू खटपट, नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सायुज्याची वाट गवसेल की. चिंता करू नका, घाबरू नका, दुःख करू नका. हे शरीर म्हणजे रामदास नव्हे, शरीर म्हणजे नारायण नव्हे. हे शरीर ज्यानं धारण केलंय त्या माझ्या रामरायाला आठवत जा. असं सांगून समर्थ रामदासाने 3 वेळेला जयघोष केला. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आणि समर्थ रामदासांनी आपलं अवतार कार्य समाप्त केलं. रामदास स्वामींनी देह ठेवला. नंतर मग त्या गळावरती रामदास स्वामींच्या शरीराला अग्नी देण्यात आला. 2 दिवसांनी भूतलावरती स्वयंभू समाधी प्रकट झाली. आज आपण जी सज्जनगडावरती समाधी बघतो ती स्वयंभू समाधी आहे. ती निर्माण केलेली नाहीये, ती आपोआप भूपृष्ठातून वरती आलेली समाधी आहे. असं हे समर्थ रामदास खरोखरच एक विलक्षण अशा तऱ्हेचं ते व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याजवळ एक मेखला होती. रामदास स्वामींच्याजवळ मेखला होती. ती मेखला वसिष्ठांनी रामाला दिली होती, रामाने ती मारुतीला दिली होती. आणि हिमालयाच्या आश्रमामध्ये मारुतीरायांनी ती मेखला रामदास स्वामींना दिली. वसिष्ठांच्या पासून आलेली ते मेखला रामदास स्वामींच्या पर्यंत आली. असा ज्यांचा अधिकार ते रामदास स्वामी म्हणे शिवाजी राजांची भेटच झाली नाही. त्या अशा लोकांना स्वप्नापासून नमस्कार करण्याशिवाय दुसरं आपण काय करू शकतो. अशा या समर्थ रामदासांच्या कृपेला पात्र व्हायचं असेल तर आपण त्यांचा उपदेश आचरणात आणला पाहिजे. आणि तोच आशय आजच्या मूळ श्लोकामध्ये समर्थ रामदास मना सज्जना भक्ती पंथे झालेली सेवा अर्पण करून मागून मागायचं. हे चिदान आरती राष्ट्रगुरो